त्याचे वेफर बनवले तर लाल पडत नाही. आणि आपले साधारण बटाटे घेतले म्हणजे 50 वर्ष जास्त झाले. 2 पिढ्या म्हणजे झाल्या. मला 30 वर्ष झाले. वडील त्याच्या आधीपासून करतात. मग काय फरक? मग आता कांद्याचा खप वाढलाय का? स्वस्त झालं? स्वस्त असल्यामुळे अजून खप कमी झाली. 7 वाजेपर्यंत डब्बा वगैरे घेऊन डबा घेऊन येतो रोज. म्हणजे 30 रुपये किलो. आणि हा मोठा बारडा पण तो 30 रुपये. नमस्कार मंडळी, योगितास ब्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आजच्या भागामध्ये आपण कांदा, बटाटा, लसूण यांचे आजचे भाव जाणून घेणार आहोत. आपण आलो ठाण्यातील महात्मा फुले मंडईमध्ये आणि तिथे होलसेलच्या दरात तुम्हाला कांदा, बटाटा मिळणार आहे. तर संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. ठाणा स्टेशन वेस्टला आल्यानंतर तुम्हाला जांभळी नाक्याला यायचं आणि पूजा गल्ली आहे किंवा आपण आत्ताच एक्सप्लोर केलेल्या ड्रीम शॉपिंग सेंटरचा हा पलीकडचा गेट आहे. हे बघा, ठाणा मार्केट आहे हे संपूर्ण. आणि हे महात्मा फुले मंडईमध्ये आपल्याला जायचंय. तुम्ही ड्रीम शॉपिंग सेंटरच्या अगदी या गेटवरून आतमध्ये शिरू शकता. हे बघा, हे महात्मा फुले मच्छी मार्केट वरचं आहे आणि इथे मसाला मार्केट सुद्धा आहे. या बाजूला आहे कांदा बटाटा मार्केट. इथे आपण आता कांदा, बटाटा, लसूण यांचे भाव जाणून घेऊया. पण लसूणचा भाव घेऊ. आपलं नाव? महेंद्र. आणि किती वर्षांपासून आहे दुकान आपलं? मला 33 वर्ष झाले. बाबांपासून? म्हणजे वडिलांपासूनची हे यांनी पुढे ह्या पिढीने, आता तरुण पिढीने पुढे व्यवसाय चालू ठेवलेला आहे. दादा, पूर्वीचा आणि आताचा काय फरक आहे? पूर्वीचा आता खूप फरक आहे. आता काय माहिती का, मार्केटमध्ये थोडं रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळं पब्लिक आतमध्ये येत नाही, कळत नाही मार्केट. पब्लिकला माहित नाही पडत मार्केट आतमध्ये आहे. छोटीशी गल्ली आहे त्याच्यामुळे कळत नाही. गेट कमी आहे. इकडे सगळे होलसेल वाले आहेत आणि सगळं पूर्ण ठाण्यामध्ये हे होलसेल मार्केट आहे. मेन मार्केट आहे होलसेल मार्केट. स्वस्त आणि चांगल्या प्रतीचं, चांगली क्वालिटी इथं भेटते. तर आम्हाला लसूणचा भाव आजचा दाखवा. लसूणचे 80 रुपये किलो आहे ही वाली. 80 रुपये ते 120 रुपये किलो आहे. म्हणजे तरी किती दिवस राहते ही लसूण? लसूण राहणार आता 6 महिने राहते. 6 महिने तुम्ही स्टोर करून ठेवू शकताय. आणि किंवा आपण पेस्ट करून पण ठेवतो. तर ही चांगल्या क्वालिटीची लसूण म्हणजे स्वस्त झाले ना आता. मध्ये मध्ये महाग होते, आता स्वस्त झाले. आणि कांदा कसा किलो आहे? कांदे 25 रुपये किलो. 25 रुपये, एक नंबर क्वालिटी. आणि मोठ्या साईजचे घेतले तर तेच एकच भाव आहे. काय 1 रुपये इकडे तिकडे असतं. फक्त साईज आणि हे क्वालिटी एक नंबर भेटते होलसेल मार्केट. फक्त साईज थोडीशी आणि इकडे तिकडे भाव असेल. आणि इथे बघा, हा जो सुट्टा आहे लसूण हा कसा आहे? 100 रुपये किलो. हा 100 रुपये किलो आहे. बघा, हा पण मस्त मोठा कळीचा लसूण आहे. छोटे कांदे तर छोटे सुद्धा तुम्हाला आहेत. ह्याची पण तीच किंमत आहे? कमी 20 रुपये किलो. 20 रुपये किलो येणार. आणि हे दादा बघा सगळे स्वच्छ करून ठेवतात. माल विकला जातो. अच्छा, म्हणजे जो शेतकरी वर्ग पाठवतात त्यामध्ये डायरेक्ट शेतकरीच माल येतो, तो इथं शॉर्टिंग वगैरे करून विकला जातो. अशा पद्धतीने त्या भावामध्ये माल विकला जातो, कमी भाव. मग तुम्हाला रोज तरी आपला किती वाजता माल येतो आणि कुठून येतो? रोज आपला माल येतो पुण्यावरून, ओतूर जुन्नरवरून माल येतो. आणि रोज हे म्हणजे पहिले सेल जास्त होता, आता हे काय रस्त्याचे वगैरे काम झालेत आणि त्यामुळे गाड्या वगैरे आतमध्ये येत नाही, त्यामुळे थोडा सेल कमी आहे. एक दिवस सोडून गाडी येते. एक दिवस सोडून गाडी येते. तरी अशा पद्धतीने हा माल तुमच्यापर्यंत आणला जातो. इथे ठेवतात आणि हे वेगवेगळ्या करून म्हणजे साईज प्रमाणे ना. आणि लसूण सुद्धा तुम्हाला किंमत कळली आहे. जसा पाहिजे तसा क्वालिटी भेटणार. पाकळी, छोटा, मीडियम, सगळ्या प्रतीचा तुम्हाला लसूण, सगळ्या प्रतीचा कांदा तुम्हाला इथे मिळणार आहे. धन्यवाद दादा. नमस्कार. आपलं नाव? योगेश गावडे. आणि आता आजचे दर काय आहेत कांदा, बटाटे? बटाटे 35 रुपये, 35 ते 40. बटाटे 35 to 40. 35 ते 40 रुपये किलो आहेत. एक नंबर. म्हणजे ह्यांच्याकडे गावडे म्हणून आहेत ना, ह्यांच्याकडे तुम्हाला चांगल्या प्रतीचा माल मिळेल. तसं सगळ्याच दुकानांमध्ये तुम्हाला इथे चांगल्या उत्तम क्वालिटीचा कांदा, बटाटा मिळेल. आणि कांद्याचा काय भाव आहे? 35 ते 40 रिटेलला. आणि जास्त होलसेलचा 25 ते 30 रुपये. 25 ते 30 रुपये होलसेलचा दर असेल तर 25 ते 30 रुपये. आणि तुम्हाला रिटेल मध्ये 35 ते 40 रुपये दर आहेत. तर असा 180, 200 भावाला मोठा लसूण आहे. 180 आणि 200 रुपये.
छोटावाला 120 140. हा 120 आणि 140. आणि हा जो पाकळी आहे. पाकळी कशी? पाकळी 120. पाकळी आहे ते 120 रुपये पाकळी आहे. किलो. हा पण सेमच आहे, 180. सारखाच आहे. आणि हा आपला कांदा कुठला? हा उत्तूरचा येतो. उत्तूर मार्केट. तुरचा. आणि रोजच येत असेल ना? मग इथे बऱ्याच मोठ्या प्रमाणात इथे विक्री केली जाते. आणि बघा मोठ्या चांगल्या क्वालिटीचा बटाटा. हा वेफर्सचा आहे. अच्छा, हा बटाटा आणि हा बटाटा वेगळा असतो. तर आता तुम्ही वाळवण्याचे पदार्थ करत असाल तर वेफर्सचा बटाटा यांच्याकडे तुम्हाला उपलब्ध आहे. दादा कसा किलो आहे? हा 40 रुपये किलो आहे. 400 रुपये 10 किलो. 400 रुपयांचा तुम्हाला 10 किलो हा बटाटा आहे वेफर्सचा. साईज एकदम एक नंबर आहे, म्हणजे निवडून ठेवल्या मोठी साईज आहे. बघा निवडून ठेवलेली. आणि हा वेफर्सचा बटाटा पण तुम्हाला इथे मिळणार आहे. धन्यवाद. तिथे बरेचसे अशी दुकान आहेत. दादा किती आहेत हे स्टॉल आपले तरी? 10-15 जण आहेत. 10 ते 15. आपलं नाव काय? संतोष ट्रेडर्स, संतोष चौधरी. आणि किती वर्षांपासून व्यवसाय आहे? आमचा जुना व्यवसाय आहे. आई वडिलांच्या. व्यवसाय आहे, जुना व्यवसाय. अच्छा, मग आता आजचा दर काय कांद्याचा? कांद्याचा होलसेल मध्ये 18 ते 20 रुपये भाव आहे, गोळीचे भाव. आणि बटाटे पण 18 ते 20 रुपये भाव होलसेल मध्ये. होलसेल मध्ये. आणि हा जो बटाटा आहे कोणता आहे? युपीचा बटाटा आहे. युपीचा हा, बटाटा. युपी आहे. मग किती फरक काय असतो युपी आणि महाराष्ट्राचा बटाटा असा? ना तळेगावचे थोडं साधारण टिकत नाही ना, हे बटाटे टिकतात. युपीचे बटाटे साधारण टिकतात. आणि तळेगाव महाराष्ट्राचे साधारण लवकर नरम होतात. आता जो पहिला भाव होता महिनापूर्वीचा तो आता स्वस्त आहे का? स्वस्त आहे. ते होलसेल मध्ये कोणी भाव 18 रुपये 20 रुपये भाव आहे. हा कसा हा. किलो आहे ना? 20 रुपये भाव आहे. कोणी घेतलं तर 20 रुपये भाव आहे. आणि हे सगळं स्वच्छ करून ठेवता ना? हा, स्वच्छच आहे, माल स्वच्छ आहे. माल स्वच्छ असतो आणि ह्याचं ते वरचं आवरण वगैरे स्वच्छ करून इथे ठेवला जातो. तुम्हाला जी साईज हवी त्याप्रमाणे. आणि भाव आहे. आणि त्याचा हा कुठून येतो? ते जुन्नर उतरवर येतो. जुन्नर राळे पाटा वगैरे त्या साईडने. मग आता कांद्याचा खप वाढलाय का? स्वस्त झालं? स्वस्त असल्यामुळे अजून खप कमी झालेला आहे. अरे वा, असं काय? हो, स्वस्त झाल्यामुळे काय गिरायकांना स्वस्त झालं की चांगलं लागत नाही ते. महाग झाले की चांगलं का चव लागते. मग आता हा स्टोअर करण्यासाठी चांगला आहे. हो, स्टोर करण्यासाठी या टायमा स्टोरच करतात. गिरायका पण येतात ना, वर 6-6 महिने स्टोर करतात. 6-6 महिने हा कांदा चांगल्या प्रतीचा. स्टोर केलं त्यांच्यासाठी फायदेशीर राहतात. बाजार वाढतात पण टायमाला गिरायकाला फायदेशीर राहतात ते. जेव्हा आपला कांद्याचा भाव वाढला जातो तर तुम्ही हा जास्त प्रमाणात गोणीचा भावाने विकत घेताय तर तुम्हाला तो नवीन कांदा चांगल्या प्रतीचा मिळतोय. आणि कांद्याचे भाव पण आपण जाणून घेतो. गोणीचा भाव 18 ते 20 आहे. आणि किरकोळ मध्ये असे 25 रुपये किलो कांदे आहे. अच्छा, 25 रुपये किलोने मिळणार. हा, 25 रुपये किलो आहे कांदे पाडे. गोणी घेतला 18-20 रुपये भाव आहे. गोणीमध्ये किती किलो येतात? 50 ते 55 किलो. 50 ते 55 किलो गोणीमध्ये येणार आहेत. तर असंच आपण आता पुढे जाऊया. धन्यवाद दादा. तर अशा पद्धतीने बघा बरेचसे असं स्टोअर करून तुम्ही ठेवू शकता. असं इथे पण बरेचशी दुकानं आहेत जिथे तुम्ही कांदा विकत घेऊ शकता. हे बघा ह्या बाजूला पूर्ण हे कांदा बटाटा मार्केटच आहे. असं काही बायका असं निवडून ठेवत असतात दिवसभर आणि तिथे कांदे पण स्वच्छ करून तुमच्यापर्यंत ते दिले जातात. तर इथे पण यांचं एक दुकान आहे. बघा बऱ्याच प्रकारचे इथे कांदा बटाटा आहे. नमस्कार. आणि हे बटाटे मग वेचून वेगवेगळी साईजचे करून ठेवता का? हे आपले रोजचे बटाटे आहेत का वेफर्सचे आहेत? एपलचे पण आहेत त्या साईडला. हे आपले रोजचे भाजीचे. हा, बरं. मग तुम्ही कुठून आहात? आणि मुक्कून रामनगर. रामनगर. मग दिवसभर इथे असता? हा, दिवस 7 वाजेपर्यंत. डब्बा वगैरे घेऊन? हा, डबा घेऊन येतो. रोज म्हणजे स्वच्छ वेगवेगळ्या आकारामध्ये ते आल्यानंतर बाहेरून वेगवेगळ्या साईज मध्ये इथे बाजूला वेचून ठेवतात. आणि कांदे पण असे स्वच्छ करून ठेवतात ना? कांदे पण स्वच्छ करतो. हा, 7 किलोला माल गिरायकाला देतो ना. अच्छा, धन्यवाद ताई. मोठं मार्केट आहे आणि दादाने सांगितल्याप्रमाणे 15 ते 20 दुकानं इथे आहेत. दादा नमस्कार. आपलं नाव? शंकर जाधव. आणि आता ह्या मार्केटमध्ये काय फरक पडलाय? म्हणजे हे आता ओपन होतं, आता थोडेसे शटर वगैरे लावून मागे चोऱ्या झालेल्या ना खूप, त्यामुळे शटर लावून पॅक करून घेतात. बरं. म्हणजे काही प्रॉब्लेम न येण्यासाठी. चोऱ्या खूप वाढल्या होत्या ना, मोबाईल चोरी व्हायच्या, लसणाचे बॉक्स चोरी झालेले, त्यामुळे मग शटर लावून घेतात. बरं, सेफ्टी तर पाहिजेच. बरोबर. आणि हे आता कांदा बटाट्याचा काय भाव आहे? कांदा बटाटा आता 30 रुपये किलो आहे. 30 रुपये किलो. 30 रुपये किलो. आणि आपण बघूया हा कांदा कसा आहे इथला. मला जवळून दाखवते. हा बघा, कांदा स्वच्छ करून ठेवता ना? स्वच्छ करून ठेवावा लागतो. आणि गोणीचा भाव काय दादा? गोणी घे 20-25 रुपये बंद आहे. 20 ते होलसेल. 25 रुपये.
आणि बटाटे कसे आहेत? बटाटे पण सेम रेट आहे. सेम रेट आहे. बघितलं साधारण सर्व दुकानांमध्ये सेमच रेट आहे. कांद्याची साईज प्रमाणे काय भाव बदलतो? प्रमाणे आणि क्वालिटी म्हणजे निवड करायला लागते. शेतकऱ्यांनी एकत्र भरलेले असतात कचरा वगैरे खराब, तर आपल्याला फक्त निवड करायला लागते त्याची. हा कुठून येतो कांदा तुमचा? हे पुन्हा मार्केट ओतूर वगैरे. उत्तूर मधून पुणे मार्केट मधून आल्यानंतर ह्या प्रकारे बघा स्वच्छ केला जातो, कारण तो तसाच भरतात शेतकरी आणि मग असा स्वच्छ करून तो आपल्यापर्यंत चांगला कांदा आणि बटाटा आपल्यापर्यंत आणला जातो. तर इथे दादांचं पण हे शॉप आहे. आणि दादा किती वर्षांपासून आहात? आता हे माझ्या वडिलांपासून आहे, म्हणजे 50 वर्ष जास्त झाले. 2 पिढ्या म्हणजे झाल्या. मला 30 वर्ष झाले, वडील त्याच्या आधीपासून करतात. मग काय फरक आहे आता कांद्याचा म्हणजे पुरवठा? पुरवठा आहे पहिल्यासारखाच आहे, म्हणजे पुरवठा भरपूर येतो माल. या टायमाला भरपूर असतो, नंतर दिवाळीच्या टायमाला थोडा कमी पडतो शॉर्टेज. जुना आणि महाग आहे, आता स्वस्त झालं. आता स्वस्त आहे, दिवाळीच्या टायमाला महाग होतो थोडा, साधारण थोडासा महाग होतो. कमी पडते नंतर दिवाळीच्या टायमाला. आता म्हणजे तुम्ही साठवणीचा कांदा घेऊ शकता इथे येऊन, आणि दर सुद्धा तुम्हाला कळलेले आहेत. अशी बरीचशी दुकानं लागून आहेत. दादा तरी किती दुकान आहेत? कांदा बटाट्याची तर ठाणा मार्केटला 10-15 होलसेल दुकान आहे. धन्यवाद दादा. मार्केट विचारतो, प्रत्येकाला भाव विचारतो, साधारण सेमच आहे, फक्त आकारामध्ये फरक आहे. आणि 2-2 पिढ्यांचा व्यवसाय असलेलं हे 50 वर्ष जुनं असं मार्केट. दादा नमस्कार, आपलं नाव काय? दिनेश गाडी. दादा आपला किती वर्ष जुनं आहे दुकान? 60-50 म्हणजे वडिलांपासूनच आहे? वडिलांपासूनच आहे. मग आताचा जो भाव आहे तो पहिल्यापेक्षा कमी आहे कांदा बटाट्याचा? थोडी बदल भरपूर कमी आहे ना. दादा कांदा दाखवा इथे. मग कसा किलो हा आपल्याकडे? आपल्याला 30 रुपये किलो आहे रिटेल मध्ये, होलसेल मध्ये 22 रुपये. छान आहे बघा, क्वालिटी बघा कांद्याची. कांदा घेताना तुम्हाला स्टोअर करायचं तर चांगला निवडून घ्या, चांगल्या क्वालिटीचा घ्या की नाही. हा आपल्याला साठवणीला बरा पडेल. बरं, मग हे तुम्ही वेगवेगळे करता साईज? साईज मध्ये जसे गिरायकाला हवे तसं निवड करून द्यावं लागतं. बरोबर. कधी कधी व्यावसायिक जे असतात, व्यापारी वर्ग म्हणजे हॉटेलवाले, त्यांना मोठे त्यांना लागतात. मोठे साईज आहे, लो क्वालिटी लागते, ही स्टँडर्ड क्वालिटी, जसे घ्याल तशा पद्धतीने भेटणार. आपल्याला हा साठवणीचा कांदा तुम्हाला मीडियम साईज तर इथे निवडून तुम्हाला स्वच्छ करून दिले जातात. आणि गोणी घेतली तर? गोणी घेतली तरी 22-24 रुपयापर्यंत आहे. आणि जर त्याच्यापेक्षा तो पॅक डायरेक्ट घेतली बिना शेतकऱ्याची तर ते 20 रुपयापर्यंत भेटते. 20 रुपयापर्यंत. मग ते किती किलो असतील? 50, 52, 55 किलो पर्यंत भरते. सरासरी 50च्या पुढे वजन बदललं जातं. बटाटा किती किलो? हा वेफरचा बटाटा आहे. वेफर्स आहे? वेफरचा बटाटा एकदम फरक म्हणजे त्याला काय फरक असतो थोडा? जातीवंत वेफर बटाटे, ह्याला त्याचे वेफर बनवले तर लाल पडत नाही. आणि आपले साधारण बटाटे घेतले तर साधारण हा ते लाल पडतात, ते वेफरला चालत नाही. हे पांढरे शुभ्र राहतात. तुम्हाला जर वाळवणीसाठी वेफर्स करायचे असतील तर तुम्हाला इथे उपलब्ध आहे. कसे किलो बोलले? ते मीडियम घेतले तर 30 रुपये किलो आणि मोठे घेतले तर 35 ते 40 रुपयापर्यंत जातात. इथे तुम्हाला वेफर्स साठीचे बटाटे आहेत. आणि छोटा कांदा कसा किलो? छोट्या कांदे 25 रुपयापर्यंत. हे बघा, हे 25 रुपये किलो आहेत. आणि छोटे बटाटे दादा? छोटे बटाटे 30 रुपयापर्यंत. 30 रुपयापर्यंत. पण बघा 20 रुपयापर्यंत. हे 20 रुपये. आपल्याला कधी कधी भाजीसाठी छोटे बटाटेच आपण यूज करतो. चांगल्या क्वालिटीचा कांदा बटाटा तुम्हाला ह्या मार्केटमध्ये मिळणार आहे. धन्यवाद. नमस्कार, आपलं नाव? रमेश अशोक टायबर. किती वर्षांपासून हा दुकान आहे? दुकान हे झालं 50 वर्षापासून. आणि 50 ते 55. म्हणजे वडिलांपासून. पूर्वीचं जे मार्केट होतं ते आता म्हणजे पूर्वी जास्त होती का दुकानं? पूर्वी दुकान आहे एवढी जे, पण धंदा खूप कमी झालेला आहे आता इथे. काय कारण त्याचं? कारण काय, ऑनलाईन धंदा मार्ग झालेला आहे, त्याच्यामुळे धंद्यावर परिणाम झालेला आहे. आणि आतमध्ये हे मार्केट सहसा माहिती गेटवर एंट्री नसल्यामुळे त्याच्यामुळे पब्लिक आतमध्ये घुसत नाही. आणि मेन म्हणजे पार्किंग नाहीये बाहेर, त्याच्यामुळे मार्केटमध्ये पब्लिक यायला मागत नाही. सगळे ते मॉल झाल्यामुळे सगळे मॉलला घुसतात. फरक पडतो. वेळ नसल्यामुळे लोक मॉलचं पर्याय निवडतात आणि ऑनलाईन पटकन की सगळं घरात आलं पाहिजे. पण तो तेव्हा कळत नाही की तो कांदा कसा असतो, त्याची क्वालिटी कशी असते. तर उत्तम दर्जाचा कांदा घ्यायचा असेल तर तुम्ही होलसेल मार्केटला नक्की भेट द्या. बघा इथे वेचून काढून तुमच्यापर्यंत आणलेले. दादांनी त्यांची खंत व्यक्त केली आहे की हे मार्केट आतमध्ये गल्ली असल्यामुळे, मसाला मार्केटला लागूनच ही गल्ली आहे, त्याच्यामुळे कळत नाही बहुधा
बऱ्याचशा बायकांना. मग आपण रोडवरून वगैरे कांदे विकत घेतो. जुनं असं मार्केट आहे, बरेच वर्ष जुनं, लगभग 60 वर्षापासूनचं जुनं असं आहे. आणि पिढ्यानपिढ्याचं मार्केट हे होलसेलच्या दरात तुम्हाला इथे कांदा बटाटा तुमच्यापर्यंत चांगल्या प्रतीचा आणला जातो. तर नक्की भेट द्या. चांगली क्वालिटी तुम्हाला मिळणार आहे आणि होलसेलचे दर मिळणार आहे, हो की नाही. तर दादांनी सांगितल्याप्रमाणे आपण ऑनलाईन तर घेत असतो घर बसल्या, आपल्याला वेळ नसतो वगैरे, पण कधी तर तुम्ही ह्या बाजूला आलात तर तुम्हाला कांद्याचं साठवण करायची असेल तर नक्की तुम्ही भेट देऊ शकता. हा बटाटा कसा दादा? बडा आहे हा 30 रुपये. 30 रुपये किलो. आणि हा मोठा? हा बडा पण तो 30 रुपये, तो चिप्स साठीचा 30 रुपये किलो. हा चिप्स साठी बघा, वेफर्स बनवण्यासाठीचे आहेत आणि त्यांनी चांगली आपल्याला माहिती दिली. अशी बरीचशी दुकानं आहेत. पहिल्यांदा हे सगळं ओपन होतं मार्केट, आता त्यांनी शटर लावलेले आहेत. जसं दादाने सांगितलं की काही प्रमाणात चोऱ्या वाढू लागल्या, तर त्याप्रमाणे त्यांनी सेफ्टीसाठी हे सगळे शटर्स वगैरे केलेले आहे. हे मार्केटची ही गल्ली आहे. हे पाहू शकता, इथून तुम्ही गेलात ना समोर तर हे मसाला मार्केट आहे. पुढे हीच गल्ली पुढे मसाला मार्केटला जाते. आणि असं आपण ह्या बाजूने वळूया. इथे पण दुकानं आहेत आणि इथे आपला प्रसिद्ध असा वडापाव आहे, नेनेंचा वडापाव आहे. मार्केटमध्ये कधी शॉपिंग करायला आलात, मसाला घ्यायला आलात तर हा वडापाव जरूर चाका. उत्तम चांगली क्वालिटी असते. मी सुद्धा टेस्ट केलेला आहे आणि गरमागरम असा वडापाव तुम्हाला इथे मिळणार आहे. कांदे का बटाटे हो? पण बघितलं महात्मा फुले मंडई आहे आणि सगळे जे हे व्यापारी वर्गाने सांगितलं की मार्केट कळत नाही कारण रस्त्याचं काम चालू आहे आणि थोडासा धंद्यावर थोडासा परिणाम होतो. आणि बऱ्याचशा लोकांना हे मार्केट माहीत नाही, म्हणून मी हा होलसेल मार्केट तुमच्यापर्यंत आणलेला आहे. आणि आजचा कांदा बटाट्याचा काय भाव आहे जो तुम्ही वर्षभर स्टोअर करू शकताय तर तो तुम्हाला कळलेला आहे. परत चिप्ससाठीचा बटाटा आहे, लसूण आहे, तो चांगल्या क्वालिटीचा तुमच्यापर्यंत त्यांनी आणलेला आहे. तो तुम्ही इथे व्हिजिट करून खरेदी करू शकता. सगळे जे आहे व्यापारी वर्ग ते सकाळपासून ह्या कामामध्ये असतात. मी नेहमी बघत असते आणि ही खटाटोप तर तुम्ही बघितलंच असेल. खायचं काम नाहीये, बरेच वर्ष असं जुनं हे मार्केट आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत खास आणलेला आहे. तुम्हाला जर साठवणीचा कांदा घ्यायचा असेल तर तो आलेला आहे आणि स्वस्त दरामध्ये उपलब्ध आहे. लसूण सुद्धा आहे, बटाटा आहे आणि चिप्स अशी वापरला जाणारा तो सुद्धा बटाटा आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.